बालमित्रांचं, सर्व शिक्षकांचं, सर्व उपस्थितांचं मी मनपूर्वक जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहमदनगर यांच्या वतीने स्वागत करतो. माझं पूर्ण नाव आहे सुभाष पांडुरंग सोनवणे आणि माझा जो घटक आहे तो बुद्धिमत्ता या विषयातील समसंबंध याच्यामधील उपघटक हा माझा घटक आहे बघा. तर आज या सुंदर अशा क्लासिकेसाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मी विशेष आभार मानतो. मान्य जिल्हा परिषदचे मान्य सीओ सन्मान्य आशिषजी एरेकर साहेब, त्यानंतर जिल्हा परिषदेचे सन्मान्य शिक्षणाधिकारी मान्य भास्करजी पाटील साहेब, जिल्हा समन्वयक जे श्री कारले मॅडम, त्याचबरोबर जिल्ह्याचे टेक्निकल सपोर्टर रवी भापकर सर आणि भूषणजी कुलकर्णी सर, त्याचबरोबर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी अनिलजी भवार साहेब, संपूर्ण 2-3 महिने आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि हा संपूर्ण सेट आमच्यासाठी उपलब्ध करून देणारे तालुक्याचे सन्मान्य शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथजी कराड साहेब, त्याचबरोबर आज या ठिकाणी टेक्निकल सपोर्ट म्हणून उपलब्ध असलेले रामकिशनजी वाघ सर, संतोषजी घुगरे सर आणि तिलोक जैन विद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपला जो आजचा घटक आहे समसंबंध, हा घटक या संबंधी आपण चर्चा करणार आहोत. या संबंधी आपल्या आंतरक्रिया झाल्या पाहिजे, तुम्हालाही माझा घटक समजला पाहिजे, तुमच्याही काही मला प्रतिक्रिया आवश्यक आहेत. तर हा जो घटक आहे तो घटक या घटकासाठी आहे 10% भारांश. या घटकासाठी आहे 10% भारांश. साधारणपणे 2 प्रश्न याच्यामध्ये येत असतात. या 2 प्रश्नांचं जर तुम्हाला उत्तर आलं तर मी कालच सांगितलं होतं, माझा आपला कालही एक पाठ झाला होता की ह्या 2 प्रश्न ज्याला येतात तो राज्य रँक मध्ये असतो, तो राज्य रँक मध्ये असतो. त्याच्यापैकी चुकून तर द्यायचंच नाही आणि आपल्याला राज्य रँक मध्ये यायचंय याचं आपण भान ठेवायचं, याचं भान आपण ठेवायचं की आपल्याला राज्य रँक मध्ये यायचंय आणि त्या संबंधात अभ्यास, त्या पद्धतीने अभ्यास आपल्याला सुरू करायचा. बघा, अतिशय सोपा घटक आहे हा. घटक शिकताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची. काय गोष्ट लक्षात ठेवायची? की आपल्याला समसंख्या आल्या पाहिजे, आपल्याला विषम संख्या आल्या पाहिजे, आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते समजलं पाहिजे, आपल्याला चौकोनी संख्या म्हणजे काय ते समजलं पाहिजे, संयुक्त संख्या कोणत्या आहेत, संयुक्त संख्या कोणत्या आहेत, त्याचबरोबर मूळ संख्या कोणत्या आहेत, ह्या संख्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. ज्यांना ह्या संख्यांचं ज्ञान आहे, पाहता क्षणी आपल्याला संख्या लक्षात येईल, त्याला संख्या समसंबंध मधला हा घटक अतिशय सोपा जाणार आहे. मागील वर्षी 2023 मध्ये याच्यावर 2 प्रश्न आले होते, म्हणजे साधारणपणे 4 मार्काला हा घटक होता. इतका सोपा घटक आणि इतके सोपे प्रश्न होते, मी तर असे क्रॅक करून टाकता हे प्रश्न. आणि म्हणून बघा, आता हा घटक एक एक प्रश्न आपण कशा पद्धतीने येणार आहोत हे एकदा पाहूया, है की नाही. अतिशय सोपे प्रश्न आहेत, काहीच याच्यामध्ये काहीच अवघड नाही. ज्याला गुणाकाराचं नजरेने सोडता येतो, ज्याला भागाकार नजरेने सोडता येतो, ते हे प्रश्न असे सहज सहज आपल्या हे गुण आपल्या हातामध्ये घेतील. तर आज आपण एक एक प्रश्न समजून देऊ, म्हणजे काय होईल, तुम्हाला त्या प्रश्नांच्या ट्रिक लक्षात येते आणि सोप्या ट्रिक लक्षात आल्या की तुम्ही ते उत्तर सोप्या सोप्या पद्धतीने सोडवतील. बघा, आता सुरुवातीला जो पहिला प्रश्न आहे सोपा आहे, हा नजरेने सोडवणारा प्रश्न आहे, याला क्रिया सुद्धा करायची तुम्हाला गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, पहिला जो प्रश्न आहे तर 40 तास 60 तर 34 तास किती. पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी आहे, काय संबंध आहे तो ओळखा, आणि तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी काय संबंध आहे ओळखा. बघा, नजरेने सोडवण्याचा प्रश्न आहे, ज्याचा 20चा पाठ आहे, 20 पर्यंत पाठ आहे, आणि मी तर म्हणून 5वीच्या विद्यार्थ्यांचे 40 पर्यंत पाठ झाले पाहिजे, 40 पर्यंत पाठ झाले पाहिजे, 30 पर्यंतच्या वर्गसंख्या पाठ पाहिजे आणि 10 पर्यंतच्या घनसंख्या ही कमीत कमी आहे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही करू शकता, त्याला ज्ञानाला मर्यादा नाही येतं, परंतु तुम्ही हे या 8 दिवसामध्ये पाठ करा. तुम्हाला पुढचा बुद्धिमत्तेचा घटकच इतका सोपा आहे ना, काही नजरेने प्रश्न सोडू शकता. आणि मी वारंवारही सांगतो की कोणत्याही एका संदर्भ साहित्याचा वापर करू नका, जास्तीत जास्त संदर्भ साहित्याचा वापर करा, तरच आपल्याला या परीक्षा क्रॅक करता येतात. या परीक्षेमध्ये आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये यायचंय आणि आपल्याला सगळ्यांना गुणवत्ता यादीत यायचंय, म्हणून तर आपली निवड झालेली आहे. आपलं नशीब आहे. बघा, जिल्हा परिषदने इतकं छान आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. बघा, पहिला प्रश्न आहे 40 तास 60 तर 34 मध्ये किती. सोपा आहे एकदम. 40 आणि 60 यांचा जर संबंध पाहिला तर कोणाच्या पाड्यामध्ये आहेत, कोणाच्या दीडपट आहेत. असे 40 म्हणजे काय, तर ही 20च्या पाड्यात येणारी संख्या आहे. 20 दुने 40, 20 दुने 40 आणि 20 त्रिक 60, है की नाही.
मग 34 ला खाली काही संबंध लागतोय का बघा बरं. आता 47 तर काय आहे, मूळ संख्या आहे. 57 बघा, 58 बघा, 51 बघा. मग इथं 34 आहे. 34चा संदर्भ लागतो 17शी. पाहूया, 17 एक 17, 17 दुने 34, 17 दुने 34. तर मग 17 त्रिक, 17 त्रिक काही पर्यायातून संबंध लागतोय का? होय, आपला संबंध लागतोय 51शी. 17 त्रिक 51 म्हणून पर्याय क्रमांक 1 अतिशय फास्ट गतीने सोडायचं उदाहरण आहे. तुम्हाला समजून देण्यासाठी मी इथं वेळ घालतोय, परंतु तुम्ही हे उदाहरण एकदम नजरेच्या क्षणी सोडवायचं आहे. कारण इथं वेळ आपला वाचला तर बुद्धिमत्तेच्या पुढच्या घटकाला आपल्याला तो वेळ वापरता येतो. आपण प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न क्रमांक 2 कडे जर गेलो आपण तर पहा, एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्ही चूक करायची नाही, आहे की नाही. जर चूक केली नाही तर या प्रश्नाचं उत्तर एकदम क्षणात मिळून जाऊ शकतंय. आता बघा काय आहे प्रश्न, 7 56 तर 9 किती. एकदम सोपा प्रश्न आहे. मी सांगतोय तिसरीचे मिशन आरंभचे जे परीक्षा अभ्यास देणारे मुलं आहेत ना, यांच्यासाठीच हा प्रश्न आहे. तरीच मी तुमच्यासाठी घेतलेला आहे. बघा एकदम एका नजरेमध्ये सोडायचा आहे प्रश्न. 7 8 56, 7 8 56. तर बघा 7 8 56. मग तुम्ही जर 9 8 72 करायला गेले तर पर्यायामध्ये नाही, जसं इथं 8 घेतलं. परंतु 7 8 56, मग 7च्या पुढची जी संख्या आहे 8 आहे. मग 9च्या पुढची संख्या किती आहे? 9 10, 9 10 90. पर्याय क्रमांक 4. काय अवघड आहे? अरे इतकं सोपं आहे, काहीच अवघड नाही. फक्त एकदा नजर घाला, सगळे प्रश्न सगळ्या पुस्तक आहेत ना सगळे असे रेफर करा आणि सोडवा ते, ठीक आहे नाही, सोडवा आणि लगेच तुम्हाला हे एकदम मार्कच त्याचे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. बघा सोपा आहे प्रश्न, एकदा वाचून घ्या बरं. चला प्रश्न वाचा. प्रश्न 3रा आहे. 634 ला 72 आहे तर 931 ला किती. पर्याय एकदम सोपे आहे. 2 अंकी पर्याय असले का धाकधूक काढून टाकायची. म्हणत 3 आणि 4 अंकी आली का लगेच आपल्याला धाकधूक वाटते. काय का लय अवघड प्रश्न आहे सर, काही लवकर सुचत नाही. काहीच अवघड नाही याच्यामध्ये. संबंध शोधायचा. संबंध कुठे कुठे संबंध लागतो का? कारण आज आपल्या घटकाचं नावच आहे समसंबंध, आणि इथे संबंध लागतोय लगेच दिसतोय, आपल्या नजरेतूनच संबंध दिसतोय बघा. आणि तुम्ही 5वीचे मुलं आहेत ना, मला माहिती इतके भारी येतं लगेच. बघा आता काय संबंध लागतोय बघूया. 6 3 4 काही संबंध लागतोय का? नाही. 72 आहेत. 9 1 खाली काही पर्याय दिसतंय का? 6 त्रिक सांगा किती होतात? 6 त्रिक होतात 18. 18 चौक किती होतात? 18 चौक झाले 72. संपलं, एकदम सोपं झालं. पुढं 9 त्रिक, 9 त्रिक किती? अरे आलं उत्तर. 9 त्रिक 27, 27 एक 27 एक 27. संपलं. अरे काय अवघड आहे याच्यामध्ये, एकदम सोपं आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपला 3 येईल बघा. सोपं जातंय ना. पुढचा प्रश्न. 97 ला 63 आहे तर 85 ला किती? 97 ला 63 आहे, 85 ला किती? हा 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 येते का लक्षात? तर बघा एकदम सोपं आहे. बघा आता 97 आणि 63 आहे की नाही. 8 आणि 5 आणि पुढचं बघा. 8 आणि 5 आणि पुढचं बघा किती होतंय? 9 7 63, 9 7 63. म्हणलं 8 पंचे, सगळं गुणाकार चालू आहे. आणि गुणाकार त्याच्यामुळे गुणाकार म्हणजेच पाढे, आणि पाढे ज्याला आले पाढे 40 पर्यंत पाठच ठेवा. 8 पंचे 40. पर्याय क्रमांक 4. सोपं आहे, एकदम सोपं आहे. फक्त प्रयत्न एकदा करा. पुढचा घटक घेऊ आपण. हे जे प्रश्न आहेत ते नजरेने सोडायचे प्रश्न आहेत. हे जे प्रश्न आहेत ते नजरेने सोडायचे प्रश्न आहेत. अरे इतका भारी प्रश्न आहे की नाही. 3री 4थीच्या मुलांचा प्रश्न आहे, एका मिनिटात आपण सोडू शकतो. काय आहे बघा, काही संबंध लागतोय का? 15 ला 80 तर 18 ला काय? 15 ला 80 तर 18 ला काय? जवळची संख्या दिसते का?
समविषम काय आहे का, वर्गसंख्याचं काय आहे का, गुणाकाराचं काय आहे का, पाढ्याचं काय आहे का, त्रिकोणी संख्या काय आहे का. क्षणामध्ये ह्या सगळ्या संख्या डोक्यामध्ये मध्ये फिरल्या पाहिजे. त्रिकोणी संख्या काय आहे का, ह्या संख्या ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये फिरतात आणि त्याच वेळेस आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न क्षणामध्ये सोडवता येतात. आणि त्याच्यासाठी वारंवार वारंवार आपल्याला काय करावं लागणार आहे, सराव करावा लागणार आहे. बघा मग काय आहे इथं बघूया, काय दिसतंय, 15ला 80, तर 18ला काय, सोपं आहे. काय दिसतंय आपल्याला, 15 आणि 80चा संबंध आहे का काय, 15 पाचे बघा किती होतात, 15 गुणिले 5, 15 पाचे होतात 75. जवळ 80 म्हणल्यावर काहीतरी जवळची बेरीज करूया. 75 आणि 5 होतात 80. आता बघू 18च्या पाड्यामध्ये जवळची संख्या 5 दिसते का काही, हो दिसते. मग 18 गुणिले 5, 18 पंचे होतात 90. आता इथं 5 मिळवले म्हणल्यावर इथं सुद्धा 5 मिळावे लागतील, कारण हा समसंबंध आहे. समसंबंध म्हणजे पहिल्याच्या दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्याची लावायचा, फक्त उडून ताडून काही संबंध लावायचा नाही, त्याला ती योग्य पद्धतीने तो बसला पाहिजे. उत्तर येतं 90 आणि 5 95 होतात. उत्तर आलं 95. पर्याय क्रमांक 3. एकदम सोपं. 5 प्रश्न तर तुम्हाला इतके सोप्या रीतीने समजले, आणि याच पद्धतीने प्रश्न या परीक्षेमध्ये असतात, काहीच अवघड नाहीये. पुढे बघूया आपण प्रश्न 6वा. बघा एकदम भारी प्रश्न. ज्यावेळेस एखादी संख्या दिली ना आणि त्याच्यात थोडीशी मोठी संख्या दिसली की लक्षात घ्यायचं, एक तर वर्गसंख्या असेल, घनसंख्या असेल, है की नाही. वर्गसंख्या घनसंख्या ही ट्रिक मी तुम्हाला दिली. 1 मिनिटाचा तुम्हाला वेळ देतो, 1 मिनिटामध्ये तुम्ही सोडवा. तसं तर तुम्हाला 10 सेकंदाचाच वेळ पाहिजे, 5 सेकंदाचाच वेळ पाहिजे याच्यासाठी. पहा बरं काही संबंध लागतोय का. 12 156 आहे तर 13 काय आहे, 12 156 तर 13 काय आहे, ठीक आहे. बघा हे प्रश्न फक्त 5वी स्कॉलरशिपला नाही तर 8वी स्कॉलरशिपलाही तुम्हाला येणार आहेत. हेच प्रश्न राज्यसेवेसाठी येणार आहेत. हेच प्रश्न, याच प्रकारचे प्रश्न युपीएससी युपीएससी साठी तुम्हाला असतात. नवोदयचा प्रश्नपत्रिका तुम्ही पहा, या पद्धतीचा अभ्यास केल्यावर नवोदय सुद्धा तुम्हाला जमू शकते. सातारा सैनिक स्कूलच्या परीक्षेसाठी सुद्धा या पद्धतीच्या प्रश्नाला आपल्याला जोर द्यावा लागतो. बघा सोपा प्रश्न आहे. काय दिसतोय, 12 आहे. 12च्या संबंधात जर विचार केला 156, तर जवळची संख्या 12 म्हणजे काय, 12चा वर्ग आपण करूया. 12चा वर्ग होतो 12 12 144. 12चा वर्ग या पद्धतीने लिहितात. 12चा वर्ग होतो 144. आणि 144 आणि 156 12शी संदर्भात काहीतरी घेतलं तर आपल्या असं लक्षात येते की 144 मध्ये जर आपण 12 मिळवले तर होतात 4 आणि 2 6, 4 आणि 1 5, 156. म्हणजे संबंध लागला, हा संबंध आपला लागला. काय संबंध लागला की संख्येचा वर्ग करायचा, संख्येचा वर्ग केल्यानंतर तीच संख्या त्याच्यामध्ये मिळवायची. मग आपण संख्येचा वर्ग करूया. पुढची संख्या आहे 13, करा 13चा वर्ग केलाय का. 13चा वर्ग किती होतो, या पद्धतीने 13चा वर्ग 169. 169 मध्ये मिळवा 13, 9 9 3 12 हाताला 1 8 1 182. दिसतंय समोर. पर्याय क्रमांक व्हेरी गुड 4. सोपं आहे, एकदम सोपं. पुढचा प्रश्न. हा अधिक 2. ओके ओके. बघा 48 7 23 तर 64 काय. आता संबंध लक्षात येतोय की काहीतरी दिसतंय बरं का. 48 चा समजा काहीतरी जवळचा संबंध दिसतोय. मग दुप्पट आहे, निमपट आहे, है की नाही, पावपट आहे, चौपट आहे, त्रिपट, तीनपट आहे. ह्या संख्या बी आपल्याला लक्षात घ्यायची त्याच्याबरोबर. मी पहिल्यांदा सांगितलं की एक तर तुम्हाला समसंख्या लक्षात घ्यावी लागेल, विषम संख्या लक्षात घ्यावी लागेल, संयुक्त मूळ संख्या लक्षात घ्यावी लागेल, त्रिकोणी संख्या लक्षात घ्यावी लागेल, चौकोनी संख्या लक्षात घ्यावी लागेल, चौपट, तिप्पट, दुप्पट, पावपट, निमपट ह्या संख्या सुद्धा लक्षात घ्यावी लागतील. मग 23 चा 48 चा काही संबंध दिसतोय का, हो दिसतोय. 23 दुने
46. हा हा 23 दुने 46 अधिक 2 होतात 48. ओके. मग इथं काय आहे बरं, अशी कोणती संख्या आहे की तिच्या दुप्पट केल्यात आणि तिच्यात 2 जर मिळवले तर उत्तर खाली येईल, आहे की नाही? 64 येतं, उत्तर 64 येतं. मग अशी कोणती संख्या तुम्हाला याच्यामध्ये दिसते? 32 घेते तर 32 दुने 64, म्हणजे उत्तर येणार नाही, डायरेक्टच येते. 41 दुने किती होतात? 82 नाही येत. 33 दुने 66 पुढे जाते. मग आपण जर पाहिलं तर 31 दुने 62 होतात आणि त्याच्यामध्ये आपण 2 मिळवले की होतात 64. सोप्या पद्धतीने अतिशय पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं सोप्या पद्धतीने उत्तर आहे. पुढचा आपण प्रश्न पाहूया. हे कोणतं आहे? स्क्रीन लावा. काल सगळे सोडवले ते बरं का. हा ओके ओके. हा आताच मी तुम्हाला सांगितलं की ही एक ट्रिक आहे. आता एक लक्षात येत आहे काय, एकदम सोपा प्रश्न आहे. या सोप्या प्रश्नामध्ये तुम्हाला 10 आणि 15चा कसा संबंध आहे आणि 21 आणि 18चा कसा संबंध आहे. तुम्हाला ट्रिक दाखवतो, त्या ट्रिकचा उपयोग करा. आता तुम्ही 2 मिनिटं पहा बरं. ट्रिक काही येते का लक्षात तुमच्या? काय लक्षात आलं बरं? आता काय लक्षात येत आहे तुमच्या? पहा, येत आहे का काही लक्षात? जर आपल्याला आठवत नसेल, कधी कधी आपल्याला संख्या आठवत नाहीत, त्यावेळेस अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं, वेळ तुमचा घालवायचा नाही, पण तुमच्या लक्षात पाहिजे. आता काय लक्षात येतंय तुमच्या? पहा बरं. अरे सोपं आहे, या त्रिकोणी संख्या आहेत, आहे का नाही? आणि मग कोणत्या त्रिकोणी संख्या आहेत ह्याही तुम्हाला माहित पाहिजे. एक ही त्रिकोणी संख्या, 1 2 3 ही आहे, 3 आणि 3 6 आहे, 10 आहे, 15 आहे. 15 मध्ये 6 मिळवा, किती होतात? 15 मध्ये 6 मिळवले 21 आहे. 21 मध्ये पुढचे 7 मिळवा, किती होतात? 28 होतात. म्हणजे 10 15 आहे, ही त्रिकोणी संख्या आहेत. तर 21वी त्रिकोणी संख्या जी आहे पुढची 21च्या, ती आहे 28. पर्याय क्रमांक 3 सोपा आहे. पहा, याच्यावर निरीक्षण करायचं तुम्हाला आणि वेळच्या वेळी तुम्हाला पाहायच्या त्रिकोणी संख्या, आहे की नाही? ती लहान कोणती, मोठी कोणती, एक सोडून टप्प्याच्या त्रिकोणी संख्या, आहे की नाही? 10 नंतर जर तुम्हाला डायरेक्ट 21 दिली असती तर मग पुढची संख्या, असे 2-2 टप्पे सोडून मी त्रिकोणी संख्या तुम्हाला त्या तुमच्या नजरेतून गेल्या पाहिजे, हे नजरेमधून गेल्या पाहिजे. पुढे आपण पाहूया. बघा, 5वीचा पहिलाच पाठ आहे. त्या पहिल्या पाठामध्ये या प्रकारचे प्रश्न उत्तर आहेत आणि हे तर दिलेलं मी तो सांगतो इतकं सोपं आहे. आणि 5वीच्या रोमन संख्या ज्याला लक्षात ठेवायच्यात त्याने फक्त काय करायचं, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवायचं? आय व्ही एक्स एल सी टी एम. ज्याला आय व्ही एक्स एल सी डी एम आलं त्याला संपूर्ण रोमन संख्या 3999 पर्यंत आल्या म्हणजे आल्याच, काहीच अवघड नाहीये. आय व्ही एक्स एल सी डी एम काय? आय व्ही एक्स एल सी डी एम, आय म्हणजे किती? 1, व्ही म्हणजे किती? 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. बघा, आय व्ही एक्स एल सी डी एम सगळे आपले तुमचे शिक्षक तुम्हाला पाठच करायला लावतात. आय व्ही एक्स एल सी डी एम, आहे का नाही? जर लक्षात राहत नसेल तर तुम्हाला एक तर माहिती आहे ना आपल्याकडं आय व्ही एक्स हे 10 पर्यंत तुम्हाला माहिती आहे आणि आपल्या घरामध्ये असतो तो एलसीडी, आहे का नाही? आणि तो कसा असतो? मोठा असतो. आपल्या घरामधला एलसीडी कसा असतो? मोठा असतो. म्हणून आय व्ही एक्स आणि एलसीडी एम, एलसीडी आणि एम, एम मोठा, आहे का नाही? एल म्हणजे काय? आता आय व्ही एक्स एक लक्षात घ्यायचं, आणखी एक रोमन संख्यामध्ये ह्या ज्या संख्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने त्याच आकडे आलेले आहेत, तेच संख्या ते अंक आलेले आहेत. 1 5 1 5 1 5 1, फक्त त्यांचे काय वाढत गेलेले आहेत? एकक दशक स्थानचे आणि एकक स्थानचे 0 0 वाढत गेलेले आहेत. आणि याच्यावरून तुम्हाला 3999 पर्यंतच्या संख्या एका मिनिटात तयार करता येतील. आपल्याला साधारणपणे मागच्या 2 वर्षापूर्वी जी प्रश्नपत्रिका आली होती त्याच्यावर यांचा पदावली आली होती. बघा, पदावली आली होती.
300 400 पर्यंतच्या संख्या आल्या होत्या. मग तुम्ही 20 पर्यंत आपल्या पुस्तकामध्ये जर 20 पर्यंत असेल तर त्या 20 पर्यंत तुम्ही अडकू नका. तुम्हाला शिष्यवृत्तीची परीक्षा द्यायची, तुम्हाला पुढे जायचंय, तुम्हाला 20 पर्यंत राहायचं नाहीये, तुम्हाला साधारण मुलांपर्यंत राहायचं नाहीये, कारण तुमची क्रीम मुलं आहेत, तुम्ही वरच्या स्टेजची मुलं आहेत, तुम्हाला पुढचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि म्हणून ही एक ट्रिक लक्षात घ्या. IVX LCDM आपल्या घरामध्ये LCD आहे आणि तो मोठा आहे म्हणून LCDM हे पाठ होतं. IVX पर्यंत तर आपलं पाठच आहे. या संख्यामध्ये काय ट्रिक लागते, हे आहेत 10, 10 मध्ये 2, 10 2 12, हे आहेत 15, आहे की नाही, हे आहेत 15. मग हे किती होतील, 10 10 20 होतात. काही संबंध लागतोय का पटदिशी हे बघायचं. 20 आणि 2 22 होतात. हे किती आहेत, 20 आणि 4 24 होतात. हे आहेत 30 सॉरी 25 आणि 1 26 होतात. 20 आणि 5 25 होतात. आता या संख्या पाहून घ्यायच्या. 3 आणि 12, 12 आणि 15 काय संबंध आहे, कोणाच्या पाड्यात आहेत 12 आणि 15, 3 चोक 12, 3 5 15, ठीक आहे नाही. मग किती चोक 20, 5 चोक 20, ठीक आहे नाही, सॉरी 3 चोक 12, 3 5 15, ठीक नाही. 4 ने गुणले, 5 ने गुणले. मग मला सांगा 20 ला किती, समजा 4 ने ज्याला गुणायचे ती संख्या आहे 5, 5 चोक 20, म्हणजे मग 5 ला पुढची जी संख्या आहे ती कितीने गुणावं लागेल, 5 ने गुणावं लागेल. 5 5 होतात 25, पर्याय क्रमांक 4. सोपं आहे एकदम. फक्त एकदा लक्षात घ्यायचं, आपण कॉमन मुलं नाहीत, आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे आणि म्हणून या संख्या लिहायच्या. प्रयत्न करायचा आहे, ज्यावेळेस वेळ असेल ना त्यावेळेस 500 पर्यंतच्या संख्या सरांना लिहून दाखवायच्या. सर मी ना तुम्हाला बघा आज आहे ना एक दिवस मला वेळ मिळाला आहे बरं का, 500 पर्यंतच्या संख्या तुम्ही लिहूनच दाखवतो तुम्हाला आणि बिन बघताशिवाय, आहे नाही. फक्त तुम्ही एकदा सर पाहून घ्या, एकदम माझं हे जे आहे त्याच्यात चुकलं काय हे मला समजून सांगा, एकदम तुम्हाला सोपं जाईल. पुढचा जो घटक प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, 18 ला 45 तर 16 ला काय बघा. ओके ओके, स्क्रीनवर हो हो हो. हा प्रश्न आहे 18 ला 45 तर 16 ला काय. बघा 18 आणि 45 यांचा काही संबंध लागतोय का, 18 आणि 45 चा काही संबंध लागतोय का, तर मग याचं कमी जास्त निम्म वगैरे करून बघायचं, आपल्याला त्याचा गुणाकार असतो निमपट करून बघायचा, आहे की नाही. 18 आणि 45, मग 18ला तर काय 45, 18च्या पाड्यात 45 नाही किंवा 18ची वर्ग संख्याही नाही, त्रिकोणी संख्येचा काही संबंध नाही, विषमची काही दिसत नाही. मग आपण पाहूया की 18ची जर निम्मी आपण केली तर आपल्या असं लक्षात येते की 18ची निम्मी होते 9, 18ची निम्मी किती होते 9, आहे की नाही. मग या 9चा 45चा तरी काही संबंध आहे का, 9चा 45चा, होय 9चा 45चा संबंध लागतो. काय संबंध लागतोय, तर 9 5 45, तर 16चा आणि पुढच्या खालील संख्येचा काही संबंध लागतोय का बघा. सोडवा बरं, आहे की नाही. मी तुम्हाला वेळ देतो 10 सेकंदाचा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. बघा 16चे निम्मे होतात 8, 8ला 5 ने गुणा, 8 पंचे 40, पर्याय क्रमांक 1. अरे सोपं, एकदम सोपं, काढले मार्क 2. ओके, पुढचा प्रश्न. वर्गसंख्या 11वा प्रश्न आहे 17 289 15चा बघा काही संबंध लागतोय. हे तर एका याला वेळच घालवायचं काम नाहीये, तुम्हाला सांगितलेले 30 पर्यंत वर्गसंख्या अशा पाठ करायच्या ना, नजरेत आपल्या लक्षात आलं पाहिजे एका नजरेमध्ये, ठीक आहे नाही. कारण तुम्हाला हे मार्क तुम्हाला मिळवायचे. 17 आणि 289चा काय संबंध आहे, 15चा काय संबंध आहे, संख्या मोठ्या दिसल्या किंवा 289 दिसले म्हणजे या संख्यांना घाबरायचं नाही, या संख्या आपल्या करतायत, यांना खेळवायचंय आपण, या संख्यांना आपल्या पद्धतीने आपल्याला खेळवायचंय. मग काय दिसतंय संबंध, तर असं संबंध दिसतोय 17 289 तर 15चा संबंध आहे. 17 गुणले 17 किंवा 17चा वर्ग काय होतोय,
17चा वर्ग होतोय 289, म्हणजे 15चा वर्ग काय होईल 15 गुणले 15 245. पर्याय क्रमांक 2. का उघड जात आहे सोप्पा. लगेच इथं 4 पर्याय असतात, एकाला व्यवस्थित काळं करायचं बघा, एक व्यवस्थित काळं करायचं. पुढं 97, 88, 47चा संबंध पहा कशाशी लागतोय. 97चा 88शी संबंध आहे, तर 47चा संबंध कशाशी लागतोय आपल्याला पाहिजे आहे. सोपा प्रश्न आहे. या प्रकारचे प्रश्न जर आपल्याला मिळाले तर एकदम भारीच आहे, सोपा आहे, तिथाच्या तिथं आपल्याला फिरवायचंय. असे प्रश्न आले ना तर एक प्रश्नाची उत्तर पाहायचंच काम नाही, वेळ घालवायचंच काम नाही. किती सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. काय दिसतंय बरं याच्यामध्ये तुम्हाला, काहीच अवघड नाहीये, काही एक संबंध लागणार नाही. 9 7 63 काही संबंध लागणार आहे का नाही. मग कमी जास्त करू नाही, काही संबंध लागणार. वजा करा 9चा वर्ग 81, 7 7 49, तोही संबंध लागणार. कसा संबंध लावायचा, मग काय आहे बघूया आपण, आहे की नाही. सोपा संबंध आहे. लागला काय समसंबंध काही. 9 मधून काय करा, 1 वजा करा, किती झाले 8. 60 मध्ये 1 मिळवा, किती झाले 8 झाले. ओके. आता काय करा, 5मध्ये तुम्हाला 5मधून 1 वजा करायचंय तुम्हाला. 5मधून 1 वजा केला, खाली राहिले 3. 7मध्ये 1 मिळवला, 8 झाले. काय अवघड आहे. हा, अंकाची बेरीजही त्यांच्या समान आहे बघा, आहे की नाही. अंकाची बेरीज सुद्धा त्यांच्या समान आहे. हा सुद्धा एक पर्याय आपल्याला येतो. 2 पद्धतीने आपल्याला हा उत्तर शोधता येतं. 9 8 7 9 16 होतात, 8 8 16 होतात, 4 7 11 होतात, 8 3 11 होतात. या पद्धतीनेही तुम्ही सोडू शकता, आहे की नाही. सोपं आहे. फक्त एकदा आपल्या नजरेत ही संख्या एकदा टप्प्यात आल्या पाहिजे तुम्ही, आणि तुमच्या टप्प्यात आलेल्या आहेत आता संख्या. फक्त एक ट्रिक तुम्हाला एक मिळून गेली, अनेक प्रश्न सोडले, अनेक प्रश्नांचा सराव केला की हे प्रश्न एका आपल्या टप्प्यामध्ये येतात. पुढचा प्रश्न घेऊ 13वा. 46ला 69 तर 28ला काय. हा प्रश्न तर तुम्हाला आहे ना सोडवलाच, अनेक जणांनी सोडला सुद्धा असेल. मम्मीला तिकडे हात सुद्धा केला असेल, मम्मी मम्मी याचं उत्तर हे बरं का, असं सांगितलं सुद्धा असेल. सांगितलंय ना मम्मीला उत्तर. हा बघा आता 40 46 आणि 69. 45 पर्यंत पाठ करा, हे पाहायचीच गरज नाही तुम्हाला, एका सेकंदात उत्तर आहे लगेच. समोर जर उजळणी असेल तरी आणि पाठ असेल तर काही हेच नाही राहिलेले या प्रश्नामध्ये, दमच नाही काय. बघूया 23 आणि 69 काय संबंध लागतोय. कोणाच्या पाड्यात हे दोन्ही संख्या, प्रयत्न करा. 23 दुने 46, 23 त्रिक 69. म्हणलं 28 कोणाच्या पाड्यात आहेत दुप्पट, कोणाची दुप्पट 28 आहे, कोणाच्या पाड्यात किती दुने 28 आहेत, तर 14 दुने 28. मग 14 त्रिक किती रे, पहा उत्तर पर्याय क्रमांक 3. आलंय का लक्षात, सोपं आहे. पुढचा सोपा प्रश्न पाहूया 14 नंबरचा. भागिले 2. हो हो. आता पहा 82ला 4 तर 71ला काय. सोपा आहे. 4 2 आणि 8 यांचा संबंध, आणि 4 काही येतोय का. 1 आणि 7 यांचा संबंध, इथं 6 1 2 7 काही येतात का. सोपी ट्रिक आहे बघा. 4 आणि 2 8 आणि 2 पाहूया. 8 भागिले 2 किती होतात, उत्तर आलं 4. 7च्या शेजारची पुढची संख्या 71 मध्ये 7च्या पुढची संख्या आहे 1. 7ला 1 ने भागा, उत्तर येतं 7. पर्याय क्रमांक 4. ह्या संख्या आपण लक्षात घ्यायच्या. अनेक पद्धती याला वापरायच्या. काय असेल बा, 8 दुने 16 होतंय, आणि मग 16 4चा वर्ग 16, पण 7 1 7 होतंय, पण ही कोणती 7 वर्ग संख्या नाही, त्रिकोणी संख्याचा काही संबंध लागत नाही.
वर्ग संख्यांचा लागत नाही, घन संख्यांचा लागत नाही, संख्या कमी जास्त करूनही होत नाही. 8 मधून 2 वजा केले 6, तसं 7 मधून 1 वजा केला 6, पण हाही काही ट्रॅक संबंध लागत नाही. मग आपण या पद्धतीने गुणाकार, त्या संख्यामधलाच गुणाकार, त्या संख्यांचीच बेरीज, त्या संख्यांचाच भागाकार, त्या संख्यांचीच वजाबाकी, या पद्धतीची ट्रिक आपण वापरू शकतो. बघा पुढचा जो प्रश्न आहे 15वा पाहूया. ला 428 तर 23ला किती? 15वा प्रश्न आहे बघा. हा हा प्रश्न नजरेमधला आहे, आपल्या नजरेमधला. 42 इथं आलंय, 42 इथं आलंय, मग काहीतरी सोपं झालेलं आहे की नाही. 42 ची वर्ग संख्या तर होणार नाही, कारण 42 ची वर्ग संख्या 1600च्या पुढे असणार आहे. 40चा वर्ग 1600 म्हणल्यावर ती तर वर्ग संख्या नाही. 42 10 होणार नाही, आहे की नाही. 42 10 होता 200, 420, 230 होत नाहीत, म्हणजे इथं 230च्या दरम्यानही संख्या नाही. पण इथं आपल्याला छोटा भाग दिसतोय. संख्या वाढली, संख्या वाढली म्हणजे घाबरायचं नाही, ठीक आहे. नाही 6 अंकी संख्या दिसतात खाली, अरे बापरे हे उत्तर तर लय अवघड जाते, चला भाऊ हे सोडून द्या आणि पुढे चला. अरे इतकं सोपं प्रश्नाचं उत्तर जर आपण सोडलं तर इतके भारी मार्क जाते ना. 2 4 मार्क देतात आपल्याला. 4 मार्क कशाला सोडवायचे? नीट लक्ष द्या. आता काय दिसतंय बरं इथं? 42 दिसतात, 42 दिसतात, 8 दिसतात. काहीतरी ट्रिक लागली आपल्याला, काहीतरी ट्रिक लागली, आहे की नाही. 23 दिसतात, खाली कुठेतरी 23 दिसतात, काहीतरी ट्रिक दिसते बरं का इथं जवळची, आहे की नाही. हे 63 येतं, 81 येतं, पण इथं काहीतरी ट्रिक आपल्या लक्षात आलेली आहे बघा. 4 दुने 4 दुने होतात 8, 42च्या पुढं हे 8 आलेत, है की नाही. मग हे 23 जसे तसे मांडलेत, आणि 23च्या पुढे 3 दुने किती होतात? 3 दुने 6, हे 6 दिलेत पुढे मांडून. संबंध या पद्धतीने त्यांनी जोडलेला आहे. प्रश्न क्रमांक 15वा. आतापर्यंत जे प्रश्न पाहिलेत एकदम सोपे होते. पुढचा जो प्रश्न आहे आपण पाहूया. 7 343 तर आताच मी तुम्हाला सांगितलं 10 पर्यंतचे घन तुम्हाला पाठ करायचे. 10 पर्यंतचे घन पाठ झाले की पाहायचंच काम नाही, उत्तर देणं. एक तर वर्ग संख्या पाठ करा, घन संख्या पाठ करा, आहे की नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक पहा बरं, प्रयत्न करा काय शोधतोय, काय सापडतोय पर्याय क्रमांक. हा 256, 296, 316, 216. काय ते पर्याय क्रमांक 4 पाहूया, आहे की नाही. 7चा घन 343, 6चा घन 216. या पद्धतीने घनसंख्या लिहिण्याची एक पद्धत आहे, है की नाही. 17वा प्रश्न आपण पाहूया. 1 2 तर 4 किती? आता हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे, प्रयत्न करा. पहा काय होतंय. 2 पद्धतीने याचं उत्तर येतंय. बघा ज्यावेळेस जवळची संख्या येते, कधी कधी एखाद्या वेळेस 0 येतो, इथं पुढे 0 येतो, त्यावेळेसच्या संख्या एक लक्षात घ्या. समजा एखाद्या वेळेस इथं जर 0 आला ना, लक्षात घ्यायचं 1चा वर्ग वजा 1. काय उत्तर येतं माहितीये का? 1चा वर्ग काय होतो? 1च होतो, आणि त्याच्यामधून 1 वजा केला 0 येतो. कधी कधी काय होतं? 1चा घन वजा 1चा घन, 1चा घन काय आहे? 1च, आणि त्याचा घन काय आहे? 1चा घन 1, म्हणून 0 उत्तर येतं. म्हणजे एखाद्या वेळेस जर 0 1 आणि पुढे 0 आलं तर त्या संख्या लक्षात घ्यायच्या. आणि समजा प्रश्न आहे तुम्हाला, मी सांगतो एक उदाहरण लक्षात घ्या. 1 आलं आणि पुढे जर दिलं की 3 1 2 देऊ, समजा 1 2 दिलेला आहे इथं, 3 शोधा. मग एकदम सोपा आहे. आता याच पद्धतीचा प्रश्न तुम्ही नंतर सोडवा. आता 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग काय येईल बरं? 1चा वर्ग 1 अधिक 1चा वर्ग 1 बरोबर 2 होतात, हा संबंध लागला. मग इथं काय? 3चा वर्ग अधिक 3चा वर्ग, 3चा वर्ग 3 त्रिक 9 अधिक 3चा वर्ग 3 त्रिक 9 18. तसं इथं काही संबंध तुम्हाला दिसतोय? तर इथं दिसतोय 1चा वर्ग
अधिक 1 बरोबर 2 होतात. इथं 4चा वर्ग अधिक 4चा वर्ग 16 अधिक 16 होतात 32. आपल्याला पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसतोय. प्रश्न पुढचा पाहूया. सोपा प्रश्न आहे अतिशय. 25ला 51 तर 18ला काय? नजरेतल्या टप्प्यातला प्रश्न आहे हा, आहे की नाही? काय सांगा बरं मला. 25ला 51 तर 18ला काय? सोपं आहे. पाढेच पाठ पाहिजे याला. 25 आणि 51चा काय संबंध लागतोय? 25 आणि 51चा संबंध असा आहे, 25 गुणिले 2 होतात 50. 50 आणि 51चा काय संबंध आहे? 50 मध्ये 1 मिळवला झाले 51. तसं 18 आणि खालच्या संख्येचा काही संबंध दिसतोय का? तर दिसतोय आपल्याला संबंध. 18 गुणिले 2 करा होतात 36. 36 मध्ये 1 मिळवा होतात 37. पर्याय क्रमांक 3. या छोट्या छोट्या पद्धती असतात. काय असतं या प्रश्नांमध्ये? एक तर गुणाकार करायचा, त्याची दुप्पट करायची, त्याच्यामध्ये 2 मिळवायची. दुप्पट करायची, त्याच्यामध्ये -3 करतात, -4 करतात. तीच ट्रिक पुढच्यासाठी वापरायची असते. म्हणजे एक तर दुप्पट करायची, तिप्पट करायची, पाचपट करायची, निंपट करायची, वर्गसंख्या करायच्या. या पद्धतीच्या ट्रिक तुम्ही लक्षात घ्या. या पद्धतीच्या ट्रिक जर तुम्ही लक्षात घेतल्या तर आपल्याला या पद्धतीचे प्रश्न सोडवता येतात. पुढचा 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. 19 नंबरचा प्रश्न. ठीक आहे. 19 नंबरचा प्रश्न घेऊ. आता तुम्हाला अपूर्णांक हा घटक दिसतोय, आहे का नाही? 3.7 49.9 तर 1.5 काय? प्रश्न पहा. प्रश्नाकडे पाहिल्यानंतर काय लक्षात येते तेही पहा, आहे की नाही? एकदम सोपा आहे. तो पॉइंटच नाही मुळात. त्या पॉइंटकडे लक्ष द्यायचं नाही. एक तो टिंब समजा. आता लक्ष द्या बरं. नाहीतर असे प्रश्न पाहिल्याबरोबर काही मुलं एकदम घाबरतात. अरे बापरे, काय करावं बाबा, आपलं तर काही डोकं चालना. असं काहीच नाहीये याच्यामध्ये. हा मुळात पॉइंट लक्षातच घ्यायचं नाहीये. याची बेरीज वजाबाकी सुद्धा नाहीये. पण आता झालेल्या प्रश्नावर याच्या अगोदर जो प्रश्न झालाय त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. काय दिसतंय बरं याच्यामध्ये? पहा, एकदम सोपा, एकदम सोपा असा प्रश्न जर आला ना, मी तर सांगतो इतके मार्क पडून जातील ना तुम्हाला. असे प्रश्न बाकीच्या प्रश्नपत्रिकेत नाहीत. आपल्याला हा सापडलाय म्हणून तुमच्याकरता आपण हा उपलब्ध केलेला प्रश्न आहे. बघा, हा 3 आहे. 3, 49, 9 यांचा काही संबंध लागतोय का? 7, 49, 9 यांचा काही संबंध लागतोय का? लागला ना संबंध. ज्यावेळेस मी 7 म्हणलो आणि 49 म्हणलो, काहीतरी संबंध लागला तुमचा, ठीक आहे ना? मग काय संबंध लागलाय बरं? या 7 आणि 49चा संबंध आहे. 7चा वर्ग 49 झालेला आहे. 3चा वर्ग काय होतोय? 3चा वर्ग झालेला आहे 9. संबंध जुळा. आपल्याला हा घटकच संबंध जुळवण्याचा आहे. ही दुसरी संख्या आहे. तिचा वर्ग पहिल्यांदा आलाय. टिंब जो आहे किंवा दशांश चिन्ह किंवा हा पॉइंट जो आहे त्याच्यानंतरची जी संख्या आहे त्याचा वर्ग पहिल्यांदा आलेला आहे. 5 आहे, ठीक आहे नाही? मग 5चा वर्ग 5 5 25 आणि त्यानंतर पॉइंट आहे आणि 1चा वर्ग 1, ठीक आहे. इथं दिलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही अशा संख्या पाहता, बघा, ज्यावेळेस तुम्ही अशा संख्या पाहता त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येतं, अरे बापरे, ह्या संख्या येतं काय असं बरं? हा नकोच प्रश्न पाहायला. आपण पुढचा प्रश्न घेऊ बरं का. असं काय करायचं? वेळ घालवायचा नाही त्याच्यामध्ये. किंवा अनेक वेळा काय होतं, तुम्ही पर्यायाकडे जायचं. पर्यायातून काही क्लू सापडतो का बघायचं. तर 49 आहे, 7 आहेत, मग 5 आहे, मग इथं तर 25 2 वेळा आलेला आहे. म्हणजे काहीतरी वर्गसंख्येचा हा क्लू दिसतो आपल्याला. कुठेतरी वर्गसंख्या असणार आहे, है की नाही? 36 ही वर्गसंख्याच आहे. म्हणजे एक लक्षात घ्यायचं, एक ही वर्गसंख्या, अनेक वेळा एक ही येतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं वर्गसंख्या घनसंख्येचा काहीतरी संबंध असतो. आणि म्हणून या पद्धतीने हा जो प्रश्न आहे त्याच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर सोप्या पद्धतीने आहे. पण पुढचा प्रश्न पाहूया. 20 नंबरचा प्रश्न. 11ला 7 तर 97ला काय? बघूया. 11ला 7 तर 97ला काय? पहा, प्रयत्न करा.
आता ह्या ज्या संख्या दिसतात खालच्या आणि वरच्या संख्याला सुरुवातीलाच मी सांगितलं की आपल्या ज्या संख्या आहेत, आता मी क्लू देतो तुम्हाला, क्लू देतो. समसंख्या नाही, विषम संख्या नाही, हा क्लू तर नाहीच तुम्हाला. पुढचा क्लू आहे, कारण सगळ्यात विषम आहेत आणि ज्यावेळेस पर्याय सगळीकडेच विषम असतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची का या एक तर काय असू शकतात, मूळ संख्या असू शकतात आणि एकच मूळ संख्या अशी आहे की जी सम आहे. एकच मूळ संख्या जी आहे ती सम आहे आणि ती म्हणजे 2. हेही लक्षात ठेवायचं. मग इथं सगळ्याच विषम संख्या दिसतात त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं या काय असणार आहेत, मूळ संख्या असणार. या काय असणार आहेत, मूळ संख्या असणार, कारण बाकीच्या कोणत्याच मूळ संख्या ह्या विषम नाहीत. मग ह्या पर्याय सुद्धा सगळे विषम आहेत. मग मूळ संख्येची काही ट्रिक लागते का पहा बरं. पहा मूळ संख्येची काही ट्रिक लागते का तुम्हाला. 11 7 आहेत तर 97चा काही संबंध आहे. 11ला 7 आहेत तर 97चा काही संबंध लागतोय का. बघा लागतोय संबंध. आपण मूळ संख्या पाहूया 2 मिनिटं. ही 2 आहे, 3 5 7 9 11 17 19. आता इथं जर पाहिलं तर 11 आणि 7चा संबंध आहे. काय संबंध आहे तर 11च्या मध्ये एक मूळ संख्या सोडली आणि 7 आलेले आहे. हा नाही सॉरी 9 ही मूळ संख्या नाही. 11च्या अगोदरची मूळ संख्या जी आहे ती 7 आहे. म्हणजे 97च्या अगोदरची मूळ संख्या तुम्हाला याच्यामध्ये पाहावं लागेल. सांगा बरं कोणती आहे. प्रयत्न करा. आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांक 3 89. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाहतो की ह्या ज्या मूळ संख्या आहेत 97च्या अगोदरची जी मूळ संख्या आहे ती 89 आहे. पर्याय क्रमांक 3 वर आपल्याला काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. पुढची संख्या बघूया आपण. पुढचा प्रश्न पाहूया. पहा आता 4 अंकी संख्या आल्या. 4 अंकी संख्या आल्या की लगेच आपण गडबडतो. तुम्ही 5वीला आहे. तुमच्यासाठी ज्यावेळेस प्रश्नपत्रे काढल्या जातात त्यावेळेस तुमच्या बुद्धीचा विचार केला जातो. फार असं त्याच्या वर्ग केलेला या पद्धतीचा काही दिलेला नसतो. याच्या जवळच्या ट्रिक याच्यामध्ये दिलेल्या असतात. ही ट्रिक आपण तुम्ही या प्रश्नामध्ये शोधा. काय ट्रिक दिसते बरं, नीट लक्ष द्या, एकदा निरीक्षण करा. प्रश्नाचं निरीक्षण करा, त्या अंकांचं निरीक्षण करा, त्या अंकांचा संबंध लावा. प्रश्नाचं निरीक्षण करा, अंकांचं निरीक्षण करा, अंकांचा संबंध लावा. काही संबंध लागतोय पहा बरं, काही संबंध लागतोय का. आलं. ओके, आपण प्रश्न तुम्हाला सोडून देतो. 5 6. आता पहा बरं, आता काही संबंध लागलाय का तुम्हाला. आले लक्षात, सोपं आहे एकदम. अरे हा प्रश्न तर तुमच्या एकदम काय आहे, डाव्या हाताचा खेळ आहे ना. म्हणजे धडाधड मार्क पडले पाहिजे निश्चय. 290 296 270 राज्य यादी. बघा 5 आणि 6 काय झालं, बेरीज झाली. 8 आणि 7 वजा झाली. 1 वजा केला, 1 बेरीज केली. 3 आणि 4 काय झालं, 1 ऍड झाला, 1 मायनस झाला. म्हणजे हे त्या अंकाचा काय आहे, ऍड करणं मायनस करणं 1. ही ट्रिक आपल्याला मिळाली. ही ट्रिक कशासाठी मिळाली, पहिल्या 2 संख्यांसाठी मिळाली. आता तिसऱ्याची चौथा संबंध जुळवायचा म्हणल्यावर याच पद्धतीची ट्रिक आपल्याला वापरावी लागणार आहे. पहिली संख्या काय केलेली आहे, आपण ऍड केलेली आहे. 3त 1 मिळवला, किती झाले, 4 झाले. 9तून 1 वजा केला, खाली राहिले 8. 6त 1 मिळवला, 7 झाले. 4तून 1 वजा केला, खाली राहिले 3. 4 8 7 3. पहा बरं, 4 8 7 3 पर्यायामध्ये कुठे दिसतंय का. आणि काय होतं, कधी कधी आपण 4 8 7 3 हे हे सुद्धा आपण काहींनी चुकतो बघा. आपण काय करतो, 4 8 7 5 3 वरच गोल करतो. ते गोल करताना, तर पर्याय गोल रंगवताना आपण जे उत्तर एवढ्या मेहनतीने काढतो ते सोप्या पद्धतीने त्याचे मार्क घालून देऊ नका. आपले जे मार्क आहेत ते योग्यच पर्यायाला गोल करा. त्याच्यासाठी
तुम्ही अजून तुमच्या शिक्षकांशी ज्यावेळेस प्रश्नपत्रिका सोडवता त्यावेळेस आणखी चर्चा करायची की सर मी कोणत्या पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडू, कशा पद्धतीने सोडू, की जी माझे जे खाली वर होण्याचे प्रश्न असतात, जे माझ्याकडून कधी कधी काय होतं की गोल करायला चुकतात, खालच्या प्रश्नाचं गोल वरती होतो, कधी कधी काही मध्ये दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दोन हे पर्याय बरोबर असतील, माझ्याकडून 3 होतं. तर याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडावे लागणार आहेत आणि मगच या पद्धतीने हे उत्तर सोडावं लागणार आहे. आपलं याचं उत्तर आहे 4, 8, 7, 3. पर्याय क्रमांक 2 ला तुम्ही काय करायचं आहे, गोल करायचा आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. 22 नंबरचा प्रश्न आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे. 44 ला 7 तर 64 ला किती? बघा, 44 ला 7 तर 64 ला किती? पाहूया आपण. 44 7 64 किती? संबंध कुठे लागतोय का? भागाकार कुठे येतोय का? गुणाकाराचं काय आहे का? वर्ग संख्या काय आहे का? त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या काही लागतंय का? अपूर्णांक, निमपट, चौपट, दुप्पट? प्रयत्न करा, आहे की नाही? पहा, इथे एक छोटीशी ट्रिक आहे बघा. काय ट्रिक आहे? तर आता 44 44 कितीच्या पाड्यात आहेत? हा लगेच लक्षात येईल आपल्या. 44 आहेत 11च्या पाड्यात. 44 कितीच्या पाड्यात आहेत? 11च्या. 11 चोक 44. आलं लक्षात? मग 11 चोक 44 याचा संबंध आपल्याला लागला. आता पुढचं उत्तर तुम्हाला आलं लगेच बघा. 11 आणि 4 संबंध लागला का उत्तर आलं? 11 आणि 4 संबंध लागला का उत्तर आलं? लागला काय संबंध 11 आणि 4 सांगा बरं. लागलाय ना? आहे की नाही? 11 मधून 4 वजा केले, खाली राहिले 7. आता 16 किती चौक 64, सॉरी, किती चौक चौक 64? 16. 16 चौक 64. मग 16 आणि 4चा संबंध लावा आता. इथे 11तून 4 केले 7 आले. 16तून 4 काय करायचे? वजा करायचे, किती येतात? पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 1 आहे बघा. काय अवघड? हे 1 2 3 घेऊ, मग ते घेऊ शेवटच्या 5 मिनिटांनी. पुढचा प्रश्न पहा. 986, 443, 873. पहा, प्रश्न क्रमांक 23 सोपा आहे. या ज्या सारख्या संख्या येतात त्यावेळेस त्या अंकांची एक तर बेरीज असते किंवा त्यांचा गुणाकार असतो, त्यांची वजाबाकी असते. सोप्या पद्धतीने हे प्रश्न आपण पाहूया. 9 8 6 4 4 3 8 7 3 असंही तुम्ही वाचू शकता. एकदम 986 वाचलं की कधी कधी आपल्याला उत्तर सापडत नाही, ठीक आहे. आणि म्हणून 9 8 6 9 4 8 6 8 4 6 3 काही संबंध जुळतोय का पाहायचं. जुळतोय संबंध, बघूया. अशा पद्धतीने काय येत नाही. मग 9 आणि 4चा काय संबंध आहे? 9 आणि 4चा काय संबंध आहे? तर 9 मधून 5 वजा केले, खाली राहिले 4. 8तून 4 वजा केले, खाली राहिले 4. 6तून 3 वजा केले, आहे की नाही? तर याच्यामधून 8मधून 5 वजा करा, खाली राहिले 3. 7तून 4 वजा करा, खाली राहिले 3. आणि 3मधून 3 वजा करायचे. या 3मधून 3 वजा करायचे, खाली राहिले 0. सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. काय अवघड जातं या प्रश्नाला? एकदम सोपा, आहे की नाही? अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसतो. फक्त लक्ष द्यायचं, किती वजा केले, किती वजा केले, किती मिळवले. या पद्धतीने आपण जर हे प्रश्न सोडले तर आपल्याला काय करता येते? अजून 2 या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काढता येतात. पुढचा प्रश्न पाहूया आपण.
18ला 306 तर 15ला किती? 18ला 306 तर 15ला किती? सोपं आहे उत्तर. आता इथे दिसतंय तुमच्या. आपण लगेच तुम्ही काय करता ना 18 36 आले हे शून्य दिसतात बरं का. आणि मग काय होईल यांचा काही संबंध लागतोय का काय काय माहिती राव. 18 आणि 36 असं काय आहे का मग 15 मग 15 दुने 30 30 जर घेतलं तर मधी शून्य यायला पाहिजे असं इथं तर पर्यायात काही दिसत नाही. मग आणखी वेगवेगळ्या ट्रिक आपल्याला वापरावे लागतील. 18 आणि 36 दिसतोय का 18चे थोड्याशा वर्ग संख्येच्या जवळ येतो. 18च्या काय आहे तो वर्ग संख्येच्या जवळ आहे. है का नाही मग काहीतरी वर्ग संख्या किंवा 18 पेक्षा कमी एखादी संख्या त्याने जर आपण गुणून पाहिलं तर या पद्धतीने सांगतो. मग 18 गुणिले समजा आपण 17 केलं. 18 17 येतं 306. 18 17 किती येतं 306. मग 15चा काही संबंध आहे. इथून एक आपण वजा केलं होतं. आपण काय केलं होतं एक वजा केलं होतं. 18 मधच्या लहान एक संख्या घेतली होती तर 15 पेक्षा लहान एक संख्या घेऊन पहा. 14 होतात. 14 पंचे 70 14 एक 14 7 21. हा संबंध या पद्धतीने जुळतो. अनेक पद्धतीने आपल्याला संबंध जुळवायचे. अशा प्रकारचे काही ट्रिकी प्रश्न असतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं वर्गसंख्येकडे नीट लक्ष द्यायचं. वर्गसंख्येतून काही कमी करायचे, काही जास्त वाढवायचे. आहे की नाही वर्गसंख्येत तीच संख्या मिळवायची. म्हणजे कसं आहे समजा 4चा वर्ग 16 अधिक 4 किंवा 5चा वर्ग अधिक 5 या पद्धतीने. म्हणजे त्या संख्येत जवळपासच्या आपल्याला येत असतात बघा. पुढचा प्रश्न आपण पाहूया. 25 नंबरचा प्रश्न आहे 12ला 39 तर 17ला किती? 12ला 39 तर 17ला किती? सोपा आहे एकदम सोपा आहे. बघा 39 म्हणलं का आपल्याला 13 आठवतो. 39 म्हणलं का किती आठवतो 13 आठवतं. तर 69 म्हणलं की आपल्याला 23 आठवतात. मग 12 आणि 13चा काही संबंध आहे बघा. 12च्या पुढची जी संख्या आहे ती किती आहे 13. 13 39 होतात. पण आपण हे करत असताना ही ट्रिक लावत असताना पुढच्या तिसऱ्या संख्येचा खाली पर्यायाशी संबंध सुद्धा आपण पाहिला पाहिजे. नाहीतर आपण इथं ट्रिक लावायची त्याचा याचा संबंध काही जुळत नाही. याच्यासाठी वेळ घालवायचा नाही. मग 17च्या पुढची संख्या आहे 18 आणि 18 त्रिक होतात 54. 18 त्रिक किती होतात 54. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपण पाहूया. तर बघा काही याच्या अगोदर आलेले सोपे सोपे जे प्रश्न आहेत आपल्या परीक्षेला ते आपण पाहूया थोडेसे 2-3 प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. हे जे प्रश्न आहेत नाही काय नाही याच्यावरच घेतो सॉरी. ब्लॅक पेज राहू दे हेच पेज राहू दे ब्लॅक. इथं सोप्या पद्धतीने मी एक तुम्हाला एक 2 प्रश्न आहेत एकदम सोपे आहेत. आणि ते प्रश्न जर तुम्हाला लक्षात आले नाही या पद्धतीचे प्रश्न येतात तुमची विचार करण्याची क्षमता त्या पद्धतीने जाईल. काय प्रश्न आहे बघा एक सोपा प्रश्न आहे 4-18 तर 6 किती असा एक प्रश्न 2020 साली आला होता. 4-18 तर 6 किती आणि पर्याय क्रमांक होते. पर्याय क्रमांक 1 होता 19 22 18 27. 19 22 18 27. बघा प्रश्न नीट पहा 4-18 तर 6 किती आणि पर्याय क्रमांक खाली दिलेले आहेत. काय ट्रिक लागते पहा बरं प्रयत्न करा एकदम सोपे प्रश्न आहेत. काय ट्रिक लागते
सोपी ट्रिक आहे एकदम. पहा 4 आणि 18 यांचा काही संबंध लागतोय. जवळची संख्या एक तर बघायचं वर्ग संख्या करून बघायची. 4चा वर्ग 4 चौक 16 आणि 2 6 6 36 आणि 2 काही संबंध लागत नाही. निम्म याच्या निम्मे काय होते 9 होते 2 होते यांचाही काही संबंध लागत नाही. मग 4 4 पंचे 20 आहे जवळची संख्या आहे की नाही, किंवा 4 चौक 16 ही जवळची आहे. 4 पंचे 20 तर घेतलं आणि 20 मधून 4च्या निम्मे जर वजा केले तर खाली होतात 18. तसंच 6 पंचे 30 होतात. 30 मधून 6च्या निम्मे वजा करा 3 वजा करा होतात 27. पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न 2021 साली आला होता. एकदम सोपा, काय अवघड आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे 5 12 तर 6 किती. 5 12 तर 6 किती आणि याचे पर्याय आहेत 18 15 12 21. पहा 5 12 तर 6 किती 18 15 12 21. सोपं आहे एकदम. हा प्रश्न तुम्हाला एका मिनिटात सोडवता येईल. काय अवघड आहे की या प्रश्नामध्ये 5चा संबंध 12शी काय लागतोय 6चा संबंध खालीलपैकी कशाशी लागतोय. बघा 5चा संबंध 12शी जर घ्यायचं गेलं तर 5 दुने 10 अधिक 2 आहे की नाही. 5 दुने 10 अधिक 2 6 दुने 12 आणि 6च्या निमित्त सॉरी पुढचा प्रश्न आपण पाहूया. हा सॉरी 5 त्रिक 15 पाहूया आपण. हा प्रश्न आहे 5 त्रिक 15 15 मधून 3 वजा करायचे खाली राहतात 12. 6 त्रिक 18 18 मधून हे 3 वजा केले खाली राहतात 15. उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने आपण काय करायचं आहे ही सोपी सोपी प्रश्न सोडवायचे आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे 26 नंबरचा पाहूया. 84 ला 96 तर 60 ला किती. 84 ला 96 तर 60 ला किती. 26 नंबर प्रश्न आहे. सोपा प्रश्न 84 96 काही संबंध लागतोय का. बारी 7 84 बारी 8 96 परंतु इथं काय 12चा पाडा आणि 12 पंचे 60 परंतु काही संबंध लागत नाही. 12च्या पाड्यामध्ये पुढचा काही संख्या लागत नाही. पहा बरं संबंध काही लागतोय का. सोप्या पद्धतीने आहे बघा. हे जर आपल्याला प्रश्न सोडले ना परत एकदा तीनदा आठवायचं. या संख्यांचा गुणाकार आहे का, कोणाच्या पाड्यामध्ये आहेत का, समसंख्या आहे का, विषम संख्या आहे का, त्रिकोणी संख्या आहे का, चौकोनी संख्या आहे का, मूळ संख्या आहे का, संयुक्त संख्या आहे का, हे की नाही, चौरस संख्या आहे का, दुप्पट चौपट निमपट हे की नाही, पाचपट ही संख्या आपण शोधायची. इथे एकदम सोपा आहे. 12च पाडा मी म्हणून दाखवला होता आहे का नाही. पहा बरं किती 12 7 84 इथं 84 म्हणजे 12 आहे. पहा 84 आहे. 12 7 84 आहे. परंतु 8 आणि 4 84 मध्ये 8 आणि 4 किती होतात 12 होतात. 84 मध्ये 12 मिळवले खाली झाले 96. 84 मध्ये 12 मिळवले खाली झाले 96. 60 आणि काही संबंध दिसतोय का. आपण इथं अंकांची बेरीज केली. आपण इथं काय केली अंकांची बेरीज केली पुढे आलं उत्तर. 84 मध्ये त्यांच्याच अंकांची बेरीज केली. या 60 मध्ये त्यांच्याच अंकांची बेरीज करा बरं काय उत्तर येते. पहा 60 मध्ये त्यांचे अंक मिळवा काय येते बरं उत्तर. 6 आणि 0 यांची बेरीज किती येते. 6 आणि 0ची बेरीज येते 6. 6 आणि 0ची बेरीज येते 6. आणि मग 6 आणि 0ची बेरीज 6 जर येत असेल तर 60 मध्ये आपण 6 मिळूया. 60 6 होतात 66. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे. येते लक्षात काही नाही सोपं आहे. हे समसंबंधचे 4 मार्क
तुम्हाला हातचे आहे 10% भारांश आहे. कधीही तुम्हाला याची हे प्रश्न जर समजले नाही तर मला कॉल करा. मी माझा नंबर या ठिकाणी देतो, आहे की नाही. ग्रुपवर माझा नंबर टाकतो. कोणताही प्रश्न तुम्हाला समसंबंधमध्ये अडचण आली तर 5वी शिष्यवृत्ती परीक्षा होईपर्यंत माझा नंबर माझ्या ग्रुपवर, आपल्या ग्रुपवर आहे, मी तो टाकतो. तुमचा प्रश्न मला व्हॉट्सअपवर टाका, त्याचं उत्तर मी तुम्हाला तत्काळ देण्याचा प्रयत्न करेन. माझं काम झाल्यानंतर का होईना, परंतु तुमच्या या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे मी देण्याचा प्रयत्न करेल. पुनश्च एकदा आजचा हा पाठ घेण्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मी आपल्या जिल्हा परिषदचे सन्माननीय CEO आशिषजी एरेकर साहेब, सन्माननीय शिक्षणाधिकारी भास्करजी पाटील साहेब, आदरणीय जयश्री कारले मॅडम, रवी भापकर सर, भूषणजी कुलकर्णी सर आणि या ठिकाणी पूर्ण माझे दोन्ही पाठ निरीक्षण करणारे, आज एवढं मोठं स्टेज आमच्यासाठी उपलब्ध करून देणारे, आम्हाला प्रोत्साहन देणारे, सातत्याने 2-3 महिने आमच्या पाठाच्या संदर्भाने मार्गदर्शन करणारे आमच्या तालुक्याचे सन्माननीय शिक्षण विस्ताराधिकारी आणि या शिष्यवृत्ती परीक्षेचे आमच्या तालुक्याचे नोडल अधिकारी सन्माननीय रामनाथजी कराड साहेब, सन्माननीय अनिलजी भवार साहेब, त्याचबरोबर आज या ठिकाणी पूर्ण महिनाभर बसून असणारे, पूर्ण महिनाभर शिक्षकांना सहाय्य करणारे रामकिशनजी वाघ सर, त्याचबरोबर या शाळेचे सन्माननीय प्राचार्य दौंड सर, या शाळेचे सन्माननीय संतोषजी घुगरे सर यांचे मी पुन्हा एकदा सुभाष सोनवणे शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझा हा पाठ संपवतो. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना आणि पालकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. हा पाठ माझा तुम्ही ऐकला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.